माझ्या घरात व्हावं अशी माझी इच्छा नाही. कोणती दोन प्रकरणं सूत्रबद्ध सांगतो, विस्तार नको, आपल्या सगळ्यांना तो पाठ आहे. पण आवृत्ती का करतो? जर आणखीन तिसरं काही असलं आणि माझ्याकडनं विसरलं, तुम्ही सांगू शकाल. शेवटी कोणी मी सर्वज्ञ नाही, काही त्रुटी असू शकतात. आणि समजा इतरांना तुम्हाला हे सांगायचं असेल तर टाचण तयार. कारण कित्येक वेळेला असं होतं, आपल्याला माहिती आहे म्हणजे ते पुढच्या पिढीला माहीत असतंच असं नाही. आपण धरून चालतो की मला माहिती आहे म्हणजे त्याला माहीत असेल. असं होत नाही, असं होत नाही. सगळं रामायण ऐकलंस का रे? आवडलं ना तुला? काही शंका नाही ना? काय नाही, ते रामाने विजय मिळवला, रावण मेला, पण मध्ये रावणानं त्या सीतेचं हरण केलं होतं, त्याची बाई केली का नाही परत? का हरणाच्या रूपातच सीता घेऊन गेला राम? कारण जादूगार संपला ना हरणाची बाई करणारा. रावण मेल्यावर हरणाची बाई कोणी करायची? आता हरण केलं या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. आता त्याला समजावून सांगणं भाग आहे. मला माहिती आहे म्हणजे त्याला माहीत असेल अशी कल्पना नको. आपण विचारूया, तुला माहिती आहे का? माहीत असेल तर उत्तम. आणि जरी माहीत असलं तरी एकदा आवृत्ती ऐकून घेऊ. खराच माहिती आहे ना? इंग्लिश मीडियमची स्कूल, आपले वंश कीर्तन, गणपती उत्सवाचा सण. वा वा वा, काय गणेशाचं गोड रूप आहे बघा, काय गोड रूप आहे बघा. हा 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 हा. गणपतीचे कान कसे सुपासारखे आहेत, सगळी कार्टी ख्या 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 हसतायत. हसताय का? पोरांनी हात वर करावा. आपले इट इज इम्पॉसिबल. अरे गणपतीचे कान सुपासारखेच आहेत. इम्पॉसिबल का? सूप इज लिक्विड. आणि बरोबर आहे, त्याला टॉमॅटो सूप माहिती आहे, त्याला आपल्या घरचं सूपच माहीत नाही. मला माहिती आहे म्हणजे त्याला माहीत असेल. त्याला विचारलं पाहिजे, तुला हे माहिती आहे का? तसं कामधेनू प्रकरण काय झालं होतं? जे रोज कीर्तन ऐकतात त्यांना माहिती आहे. महाभारत सिरियल बघितली असेल, पण त्यातलं कितपत आठवत असेल देव जाणे. तर पहिलं कामधेनू प्रकरण असं आहे, ती वसिष्ठ मुनींना मिळाली होती. आणि या वसिष्ठांच्या आश्रमात जेव्हा विश्वामित्र आले तेव्हा विश्वामित्र राजे होते, राज्यपदावर. ते सैन्यासह आले होते आणि सर्व सैन्य भुकेलेलं आहे, लवकर जेवणाची व्यवस्था करा अशी प्रार्थना केली. वसिष्ठांनी ती पूर्ण केली. सर्व सैन्याला पटकन जेवू घातलं. विश्वामित्र म्हणाले, हे कसं शक्य झालं? कामधेनूमुळे शक्य झालं. तिच्यापाशी ज्या ज्या पदार्थाची ज्या ज्या प्रमाणात मागणी करावी त्या त्या क्षणात ती पूर्ण होते अशी कामधेनू आहे. अरे मग अशी कामधेनू असेल तर ती राजाकडे पाहिजे, मला याची अधिक गरज आहे. वसिष्ठ म्हणाले, हरकत नाहीच आहे, तुम्ही तपश्चर्या करा, तुम्ही कामधेनू मिळवा. ब्रह्मदेवांकडे एकच कामधेनू नाही आहे, अनेक कामधेनू आहेत. पण तुम्ही तपश्चर्या करा आणि गव्हर्नमेंट पॉलिसीत कामधेनू योजना घ्या. आत्ता ही कामधेनू योजना एज्युकेशनलसाठी आहे, आश्रमांसाठी आहे. ती राजकारणाकडे कशी वळवणार? हा अपहार करणं होईल तुमचं. आश्रमासाठी आहे कामधेनू ही. आम्ही राजे आहोत, विषय संपला. त्यांनी कामधेनू ओढून न्यायचा प्रयत्न केला. त्या कामधेनूनं हुंकार केला, मात्र त्या हुंकारासरशी हजारो सैनिक निर्माण झाले. विश्वामित्राचा पराभव केला. पुढच्या काळामध्ये विश्वामित्रांनी पण केला, आता मी ब्रह्मर्षीच होणार, या ब्रह्मर्षीमुळे माझा पराभव झाला, मी आता ब्रह्मर्षी होणार. विश्वामित्र ब्रह्मर्षी झाले. ते विश्वामित्र वसिष्ठाचं काही काळ भांडण, मग नंतर मिटलं, ठीक आहे, पण ते भांडण नको वाटतं. बरं, हे एकदा झालं, थांबावं तसं नाही. दुसरी कामधेनू जमदग्नींना मिळाली होती. आता जमदग्नी कोण? परशुरामांचे वडील.
रेणुका मातेचे पती. त्यांना मिळाली होती. परत कथा तशीच झाली. त्याच आश्रमामध्ये तो सहस्रार्जुन नावाचा राजा आला. त्याला ती कामधेनू न्यावीशी वाटली. वसिष्ठांच्या आश्रमात किमान तिथल्या तिथे हुंकार देऊन तरी युद्ध झालं होतं. इथं सहस्रार्जुन तो कामधेनू घेऊन गेला. मग त्याच्यानंतर परशुरामाने पुन्हा सहस्रार्जुनावरती स्वारी केली, त्याला संपवलं. कामधेनू घेऊन आला. जमदग्नी म्हणाले, परशुरामा हे चांगलं नाही. असा तापटपणा ऋषी लोकांना उपयोगाचा नाही. अजून तुझ्या वृत्तीवर तुला संयम आणला पाहिजे. जा तपश्चर्येला. म्हणून परशुराम तपस्येला गेले. पण आता एकटे उरलेले जमदग्नी यांच्या एकटेपणाचा लाभ घेऊन या सहस्रार्जुनाच्या समर्थकांनी, अलीकडचा राजकीय शब्द, त्याच्या समर्थकांनी याच्यावर हल्ला केला, आश्रम उजाड केला, जमदग्नींना मारलं. आणि मग परशुराम आल्यानंतर रेणुकेनंच सांगितलं, या सर्व उन्मत्तांचा संहार कर. इथं फक्त रेणुकेनं निक्षत्रिय कर असा जो शब्द वापरला तो नसता तर बरं झालं असतं. कारण काय, जातीवाचक शब्दाची तिथं उत्पत्ती होती. वृत्तीवाचक शब्द हवा होता. क्षत्रिय हा शब्द जातीवाचक आला. आणि तेव्हापासून अवसान चढलं, जातीचं नाव घेऊन बोलायचं. पण ते रेणुकेचे शब्द जातीवाचक नाही, उन्मत्तवाचकच आहेत हे मात्र नक्की. याचं कारण लक्षात, ती स्वतः क्षत्रिय कन्या आहे. ती रेणू राजाची मुलगी आहे. तेव्हा दिसेल तो क्षत्रिय सरसकट मारून टाक असं काही ती आपल्या पोराला सांगणार नाही. आपल्या मुलाला अविवेक आई शिकवेल याची रेणुकेकडनं शक्यता नाही. मग घोळ कसा होतो कित्येक वेळेला, आपण सरसकट एकच नाव घेतो. जसं प्रतापगडच्या अफजल खानाच्या सैन्यात सगळे मुसलमान होते का? अगदी सोपा शब्द आपण जो यवन वापरतो, सगळे यवन होते का? नाही. ऐतिहासिक उल्लेखाप्रमाणे 60% सैन्य हिंदूंचंच होतं. अफजल खानाच्याही सैन्यात 60% हिंदूच होते. म्हणजे प्रतापगडच्या युद्धामध्ये जेव्हा आदिलशाहीकडचे 22,000 सैनिक शिवाजीराजांनी मारले असतील तर 22,000तले 60,000 शिवाजीराजांनी हिंदूही मारले. पण आपण शब्द वापरताना मोघम कसा वापरतो की खानाकडून आलेल्या सगळ्या यवनांना धूळ चारली. सगळे यवन नव्हते बरं का. सगळ्या यवनांना धूळ चारली असा जो एकत्र मोघम शब्द वापरला जातो तसा हा थोडासा निक्षत्रिय असा शब्द मोघम उन्मत्त याच अर्थी वापरलेला आहे. कोणीही तो जातीवाचक घेऊ नये. आणि रेणुका महात्म्य ग्रंथामध्ये स्वच्छ सुंदर उल्लेख केला आहे की फक्त 21 वेळा परशुरामांनी युद्ध केलं आहे. 21 जे समर्थक होते त्यांच्याशी फक्त युद्ध केलं आहे आणि जे उन्मत्त होते त्यांच्याच बरोबर केलं आहे. याच भारतामध्ये जेव्हा तो उन्मत्तांना शासन करत फिरत होता तेव्हा जे उन्मत्त नव्हते त्यांनी परशुरामांचा सत्कार केला आहे. त्यांचा सत्कार त्यांनी आनंदाने घेतला आहे. तेव्हा रामचंद्रांचे पूर्वज जिवंतच होते, ते क्षत्रिय होते. पण दिसला क्षत्रिय की मारत सूट असा तो विषय नव्हता. जनकाच्या त्यांच्या पूर्वजांनी स्वागत केलेलं आहे, पूजन केलं आहे परशुरामाचं. ते अत्यंत प्रेमाने बोललेले आहेत. भारतामध्ये असलेल्या 600 ते 800 राजांपैकी फक्त 21 युद्ध झालं आहे. 21 वेळी आणि 21 कुळी असा शब्द ग्रंथात आहे. तर आपण काय करतो नेमकं नको ना. परशुरामांनी 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली. नानाची टांग तुझ्या हरामखोरा. का कशी करणार एकदा सांग मला. कशी करणार सांग. एकदा निक्षत्रिय पृथ्वी झाली, दुसऱ्यांदा कशी करणार ते सांग. हो का आपलं टाळकं फिरल्यासारखं 21 वेळा केली, 21 वेळा केली. ते काय तुझी आंघोळ आहे वय? कशी केली एकदा सांग ना. मी समजायचं म्हटलं मी 21 वेळा चहा सोडला. किती मूर्खपणा. चहा केव्हा किती वेळा सोडता येतो? एकदाच सोडता येईल ना. काय आहे, समोरच्या माणसाने शिवी घातली की आम्हाला वाईट वाटतं, पण आम्हाला कळत नाही
आम्ही पण असंच म्हटलं होतं, त्याचा हा प्रतिध्वनी आहे. आम्ही तरी आमची वाणी सुधारली का? या महारड्यांना काय कळतंय असं सतत म्हणत राहिलो, मग काही दिवसांनी या भटुरड्यांना काय कळतंय असा प्रतिध्वनी यायला लागला. बरं, हा प्रतिध्वनी यायला लागल्यानंतर तरी वाणी सुधारावी, तेही जमत नाही. देशस्थांची बैठक बसली की कोकणस्थांना शिव्या, कोकणस्थांची बसली की कारड्यांना शिव्या, कारड्यांची बसली की देवरुखांना शिव्या. हिंदू समाजाला दुसऱ्या जातीला शिव्या घालण्यापलीकडे काहीही येत नाही हे कुठल्याही जातीच्या पंचायतीत कळतं. हिंदू समाज एकत्र आला की धर्माबद्दल बोलत नाही, उपासनेबद्दल बोलत नाही, ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल बोलत नाही, याच्या पुढच्या धार्मिकांच्या सुखाबद्दल बोलत नाही, दुसऱ्यांच्या चहाड्या करणे. हा रोग तुम्ही आम्ही काढून टाकल्याशिवाय कोण कसं करणार आहे मला सांगा. रामनवमीच्या उत्सवाला तुम्ही कान उघडे ठेवून आहे का काय होतं? आम्हाला यातना होतात तर त्याच्यासाठीच. रामनवमीचं कीर्तन संपलं की माणसं विचारतात, बुवा रात्री काय करणार आहात? म्हटलं काही रामकार्यासाठी प्रकल्प करायचा काय? पत्त्याला बसायचं, येत आहे का? इथे 6 दारांनी 6 शत्रू आपल्यामध्ये आतंकवादी घुसून आपल्या पोराबाळांचे बळी घेत असताना यांच्याबद्दलचा किंचितही चिंतनात्मक विचार न करता पत्ते खेळण्यामध्ये रामभक्ताला सरस वाटतो. यापेक्षा रामाने काय वेगळी आत्महत्या करून घ्यावी? समोर त्राटिका, मारीच, सुबाहू, ते खरं, दूषण सगळेजण ऋषी मुनींचा ग्रास घ्यायला उभे आहेत. रामा, एक रात्री वेळ आहे का? काय धनुष्यबाणाची प्रॅक्टिस? कॅरम घ्यायचं आहे. आणि कॅरम कमी पडला तर त्याच्याबरोबर क्या रम रम प्याया जाऊ शिवासे. कसं करावं महाराज, कसं करावं? हे कोण बदलेल हो? आत्ताच आपण बोललो ना, निगेटिव्ह नाही बोलायचं. मग पॉझिटिव्ह बोलण्यासाठी एक शेवटचं बोलूया. कामधेनूमुळे ही 2 प्रकरणं झाली. जमदग्नींची भांडणं काय, त्या वसिष्ठांची भांडणं काय. तैसी ती कवताम कामधेनु तुझिया गोठ्यातची राहू दे, आणि काही देऊ नकोस. आता शेवटची ओळ राहिली होती ना, ती त्या भक्ताने पूर्ण केली. आर्य गृहिणी देवा आम्हाला गिदे, पंढरीनाथ महाराज की. चांगली बायको मिळावी म्हणून बरीच व्रत आहेत, असं अजिबात नाही. चांगला नवरा मिळावा म्हणून व्रत आहेत. मला आर्य संस्कृती जपणारी फक्त बायको दे, म्हणजे लक्ष्मी, सुधारस, कल्पवल्ली सगळं मिळालं माझ्या आयुष्यात, सगळं मिळालं माझ्या आयुष्यात. मात्र या विषयावर मी फार मोठं बोलायला नको. याच एका विषयासाठी उभा महाराष्ट्र हिंदुस्थान दणाणून टाकणाऱ्या अपर्णाताई माझ्या समोर आहेत, त्यांचे रामतीर्थकर सर माझ्या समोर आहेत. आणि या विषयाचा प्रचार काय ताकदीनं करावा ते मी स्वतः माझ्या कानाने ऐकून रोमांचित जाऊन गेलो आहे. ही सगळी ऋषितुल्य माणसं असताना माझ्या माणसाने एवढं मोठं नाही बोलू, पण हाच प्रचार खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाचा, की माझ्या घरातली गृहिणी आर्य गृहिणी आहे का? आणि माझी मुलगी उद्या सासरी जाताना ती आर्य गृहिणी या रस्त्याने जाणार आहे का, याची काळजी जी मी घ्यायला पाहिजे, जी ती आर्य गृहिणी राहील असं सासू सासऱ्यांनी कसं वागावं, या दृष्टीनं हा जो सगळा समग्र विचार आहे. अरे ती एक गृहिणी जर भक्कम झाली तर जगातली सर्व सुख माझ्या घरात आहेत, आणि ते एक स्थान जर ढासळलं तर जग माझ्यासाठी केवळ दुःखाचं स्थान होणार आहे. म्हणून संत वाङ्मय सुद्धा, एकनाथ महाराज सुद्धा साधना करतात तेव्हा बायकोशी घटस्फोट घेऊन वाईट मागावं म्हणजे साधना चांगली होते असं सांगत नाहीत. रोहिदास प्रत्यक्ष परमेश्वराला प्रसन्न असा उभा करून दाखवतात. यासाठी बायको ही वाईट असते, बायको ही धोंड असते, बायको ही असते, बायको ही ती असते, असलं काहीही वेडं बोलत नाहीत. उलट तुलसीदासांनी सागराच्या तोंडी हे वचन घातलं, ढोल, मृदंग, चोर आणि नारी हे सब ताडन के अधिकारी.
आणि त्याला उत्तर देताना सीता फार छान सांगते. कोण कोण? ढोल, पशु, चोर गुन्हेगार आणि नारी. हे चौघ कोण? ताडन अधिकारी. ते म्हणली त्यातली नारी मी, बाकी 3 तू. पांडुरंग हरी वासुदेव. त्यापैकी मी फक्त नारी. आणि स्त्री ही आपल्या संसारात बेडी कशी असेल हो? बेड्या कोणाला घालतात? गुन्हेगार असेल त्याला घालतात. मग स्त्रीला बेडी म्हणायचं असेल तर आपल्याला स्वतःला आपण गुन्हेगारात हे मान्यच करावं लागेल मग. आणि गुन्हेगाराचा गुन्हा सीमित करण्यासाठीच बेडी घालतात. का नाही म्हणता? का नाही म्हणता? या दृष्टीनं माझ्या घरातली संस्कृती सांभाळणारी आर्य गृहिणी आपले सण संस्कार करवून घेतले पाहिजेत. त्याची कारणं सांगितली पाहिजेत. विज्ञानयुक्त कारणं अभ्यास करून सांगितली पाहिजेत. नाही सांगितली म्हणजे पंचायत होती. बस शेवटचा दृष्टांत पूर्वरंग बंद. माझी बहीण लग्न झाल्यानंतर वटपौर्णिमेच्या पूजेला निघाली. एका हातात तवक, एका हातात तांब्या. चालता चालता पाठीला खास सुटली. आता काय कर? तर वडाच्या झाडाच्या आधी एक झाड होतं. म्हणलं पाठ खाजवून घेऊ. थांबली. मागनं नवीन अजून वटपौर्णिमेची पूजा करणाऱ्या मुली आल्या. चला ना काकू, चला ना काकू. काकू कशाला पुढं? व्हा पुढं, व्हा पुढं. त्यांना कळलं काकू कटवत आहेत. त्या पण शहाण्या पुढं जाऊन थांबल्या. हळूच मागं बघितलं. आता ह्या काही मागं बघत नाही आहेत ही कल्पना करून आमची बहिणी चिकटली झाडाला. बस बरं वाटलं ग बाई. आणि त्या सगळ्या जणी एकमेकीत कुजबुजल्या. हे ह्या मोठ्या लोकांचं चुकतं. हा आधीचा विधी आहे, सांगतच नाहीत. दुसऱ्या वर्षापासून जी बाई येते ती त्या पाडला पाड घालते. बघते ते कोणी गाढवाने हा प्रकार सुरू केला. आपले का कोणी केला? अगं तिला विचारणं असं का केलंस? काही वेळेला मूर्खासारख्याही रूढी पडतात. आणि गोपालकृष्णांनी सांगितलंय जर चुकीच्या रूढी असतील तर बदलून चांगलं करणं हाही धर्म आहे. आणि ज्या चांगल्या रूढी असतील त्या अट्टहासाने पाळून दाखवणं आणि आपली संस्कृती श्रेष्ठ सिद्ध करणं हा हे धर्म आहे. आणि हे सगळं जर माझा सखा चांगला असेल, जर माझी सखी माझ्याबरोबर चांगली असेल आणि आम्ही दोघांनी मिळून जर संतांचा सहवास असा चांगला सातत्याने सांस्कृतिक घेतला असेल तर जमणार जमणार जमणार. अभंग पहिल्यांदा म्हटला दुर्गा रागात. आता स्त्रीवाचक आणखीन एखादा राग हवा. ते एकच राग बोवायला येतो का? सारखं एकाच पद्धतीनं रागवणं चांगलं नाही. मग आता दुसरा राग कलावती. सा गप गप ध पदने द गप दने सा नि द प ग सो नि द सा. देव बसे जिचे चित्ती देव बसे, जिचे चित्ती देव बसे, जिचे चित्ती देव बसे. जिचे चित्ती तिची घडावी, तिची घडावी संगती 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 देव बसे. जिचे चित्ती देव बसे, जिचे देव बसे. जिचे चित्ती जिचे चित्ती जिचे पंढरीनाथ
महाराज की जय. 5 वेळेला भजन करूया. आपल्या एका हाताने आपल्या दुसऱ्या हातावर टाळी वाजवत गोड आवाजात भजन म्हणूया आणि पूर्व रंगाला धरून एक व्रत घेऊया. ज्या ज्या घरात भजन बंद पडलं असेल ते सुरू करूया. त्यासाठी सर्व्हे करू पाहिजे. त्यामुळं फोन करून एकमेकांची चौकशी करताना संध्याकाळची उपासना होते का याची पण चौकशी करूया. होत नसेल का नाही करा का. नाम सदा बोलावे गावे ध्यावे पण असं करा जनाशी सांगावे. स्वतःपुरतं करतोय ना पुरे आहे. दुसऱ्यांच्या संसारात नाका खुपसायला कोणी सांगितली आहे. काड्या घालतात तेव्हा नाही अक्कल येत हे सगळं. मग काड्या घालण्यापेक्षा नाक खुपसलेलं कधी चांगलं. चांगलं असेल तर सांगावं. अहो सांगून कोण ऐकताय. ऐकलं नाही तर दोष त्यांचा पण सांगितलं नाही तोपर्यंत दोष सगळ्यांचा. सांगावं का रे बाळा करत नाहीस कर की रे. रोज थोडा वेळ भजन करत जा. रोज थोडा वेळ काही ना काही संत साहित्याचा एखादा उतारा वाचत जा. त्याच्यावर चिंतन करत जा. त्याच्यावर मनन करत जा. एखाद्या राष्ट्रीय महापुरुषाचं राष्ट्रीय स्त्रीचं वीरांगनेचं चरित्र आठवड्यातनं एकदा वाचत जा. ते एकमेकांना सांगत जा. ते शौर्य आपल्यामध्ये कसं बाणवेल त्याग कसा येईल प्रयत्न करत राहा. या गोष्टी सतत बोलल्याशिवाय कसं होईल. चांगल्या गोष्टीला सातत्य पाहिजे. वाईट गोष्ट एकदा करून पुरते. घर पाडायला किती दिवस लागतात. बांधायचं म्हणजे माणसं म्हणतील की गेली 40 वर्ष गेली तेव्हा एक फ्लॅट झाला. घर बांधायला मूळ सातत्य आहे. खूप कष्ट आहेत. खूप कष्टाने आपण नक्की घर आपलं उभं करूया. पुन्हा एकदा जिथे जिथे ढासळलं असेल तिथून तिथून पुन्हा त्याची डागडोजी करूया. त्याची ताकदसुद्धा नामच देणार आहे आपल्या सर्वांना. गोड नाम घेऊया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजा रामचंद्र महाराज की जय. कुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.
सद्गुरु श्री शिवराय महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त। सर्वांनी माझ्या नंतर म्हणा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। जय जयकार एकत्र गोपाल कृष्ण महाराज की जय। भारताला परकीय आक्रमणापासून वाचवण्यासाठी महाराष्ट्राची जवळजवळ 70,000 सेना दिल्लीपर्यंत पोहोचली, पण या सेनेला लवकर पुढे वाटचाल करता येईना, कारण या 70,000 फौजेबरोबर जवळजवळ 50-60,000 बाजार गुणगे आणि नातेवाईकांची सुद्धा तीर्थयात्रेकरूंची फटावळ मागे लागली। या सगळ्यांच्या गतीला घेऊन कशीबशी दिल्लीपर्यंत वाटचाल केली, पण दिल्लीच्या पलीकडे कुंजपुरा नावाचा किल्ला आहे असं जेव्हा भाऊसाहेब पेशव्यांना समजलं, तेव्हा आपल्या सर्व सैन्यासह वाळवंटातून सुद्धा वाटचाल करून कुंजपुऱ्यावर हल्ला केला, कुंजपुरा जिंकला। पण इकडे कुंजपुऱ्याची लढाई चालू असतानाच जो परकीय जबरदस्त आक्रमक अहमद शाह अब्दाली, तो त्याची सेना घेऊन दिल्लीपर्यंत येऊन पोचला आणि मराठी सैन्याचा महाराष्ट्राकडे जायचा रस्ता अडवला। अर्थात तेच गणित त्याचंही होतं। भाऊसाहेब पेशवे आणि मराठशाहीची फौज उभी आहे, तोपर्यंत त्यालाही आता काबूलकडे जाता येणार नव्हतं। दोन्हीही सेनापती एकमेकांच्या समोर वाट बघत थांबले होते, कोणी पहिलं आक्रमण करायचं। जवळजवळ 60-70,000 सैन्य, त्यांच्या बरोबरीनं असलेली जनावरं, घोडी, बैल, हत्ती, त्यांच्या खाण्यापिण्यासह त्यांच्या पगारापासूनची असलेली डोक्याला चणचण। महाराष्ट्राकडे जाण्याचा रस्ता असा विचित्र अवरुद्ध झालेला। अशी परिस्थिती असताना भाऊसाहेब पेशव्यांनी दरबार भरवला। अब्दाली दिल्लीमध्ये जो थांबला होता, त्यांनी चारही बाजू पक्क्या करून टाकल्या। एक पठाणांची छावणी, एक रोहिल्यांची छावणी, एक यावनी छावणी, एक त्याची स्वतःची छावणी, एक अब्दालीची छावणी, अशा सगळ्या बाजूने छावण्या लावलेल्या। अर्धचंद्रात त्रुटी गोल केला होता, ना मराठी माणसाला इकडे येता येत। भाऊसाहेब पंचायतीत होते आणि दरबारामध्ये सहज असे बोलून गेले, यापुढे काय होईल कळत नाही रे मित्रांनो। शामियाना चौफेर टांगलेला, शामियाना चौफेर ताणलेला, शामियाना 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 चौफेर ताणलेला, एक होता आधार तो गया, एक होता आधार तो गया। पुढे होते प्रभो आता काय, पुढे होते प्रभो, पुढे होते प्रभो, पुढे होते प्रभो, पुढे होते। आता आता
प्रभो आता काय, मनुज कसला नाव दे देवराय, मनुज कसला नाव दे देवराय, देवराय, देवराय. या युद्धाचा परिणाम पुढे काय होणार, माणूस काय देव सुद्धा जाणेल का नाही माहीत नाही, असं नैराश्याचं बोलणं लावलं आणि सहज इतकंच म्हणाले, आपल्या सैन्यामध्ये बरेच सरदार अल्पवयी आहेत, म्हणून धाडस करून आम्हाला अब्दालीवर धडक मारता येत नाही. काही वेळेला आपलं नैराश्य वेगळ्या कुठल्या तरी मार्गाने व्यक्त होतं, तसं ते झालं. आणि फक्त वयावरती गोष्ट घसरली आणि जनकोजी शिंदे नावाचा महावीर उभा राहिला. त्यांनी एकच सांगितलं, भाऊसाहेब वयाचा विषय नका काढू, कारण सिंह शावका वयना ठावा विक्रम एक. सिंह शावका वयना ठावा विक्रम एक. पराक्रमाची कोळी तुम्ही का, पराक्रमाची कोळी तुम्ही का, निंदावी निशंक. सिंह शावका वयना ठावा विक्रम एक. आणि जनकोजी शिंद्यांनी दरबारातून बाहेर जाऊन आपल्या शिंदेशाही फौजेला एकत्र केलं. रोहिल्यांच्या छावणीवर धडक मारायला 6 जण वाजली, नगारे वाजले. भाऊसाहेबांच्या लक्षात आलं, जनकोजी निघाला, पण जनकोजी एकटा रोहिल्यांच्या हाती सापडला तर ते बरे होणार नाही. म्हणून बळवंतराव मेहेंदळे नावाचे अत्यंत पराक्रमी सरदार होते, ज्यांनी आत्तापर्यंत दक्षिण भारतामधल्या कडप्प्याच्या नवाबापासून अनेकांना नुसत्या मनगटाने चिरडून टाकून आपले हिंदवी स्वराज्याचे विजय मिळवून दाखवलेले जबरदस्त ताकदीचा भीमासारखा माणूस. भाऊसाहेब फक्त म्हणाले, बळवंतराव जनकोजीला पाठीस राहा. बळवंतराव सैन्य घेऊन गेले, पण दुर्दैव जनकोजीचं बळवंतरावाचं बरं नाही मनात. बरंच लांब बळवंतरावांचं सैन्य थांबून राहिलं आणि जनकोजीची झुंज बघत राहिलं. असं होऊ नये, पण शत्रू समोर दुफळी जाहीर झाली. हे पाहिल्यावर जनकोजी जास्त ताकदीनं लढला. एखाद्या पंख्याची पाती फिरावी तशी घर 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 तलवारबाजी करून शिंदेशाही फौजेनं जबरदस्त पराक्रम असा केला. रोहिला उलटा छावणीत परता घातला आणि विजयाची 6 जण वाजवत आले दरबारात. त्याचा सत्कार केला. वा जनकोजी वा, आज वय कमी म्हणून आम्हास पराक्रम जमत नाही वाटेल, त्या शब्दास मागे घ्यावे असे वाटते तुमच्या पराक्रमामुळे. जनकोजी एकच म्हणाला, सत्कार नको, आम्हास फक्त एकच सांगा, या बळवंतरावास का पाठवला? तुमची पाठराखण करायला. विचारा काय करत होता, विचारा काय करत होता. बळवंतराव काय बोलेल तो? शिंदेशाहीची फौज रोहिल्यांच्याकडून मार खात असताना लांब उभे राहून मजा बघत होता आमची. तुमच्या आमच्या मतामध्ये किंवा मनामध्ये भेद असेल, पण तो शत्रू समोर उघड करावा काय? एवढाही विवेक असू नये? युद्धाच्या भूमीवर मोठ्या लोकांना हा विवेक नसेल तर सामान्य लोकांना विवेक शिकवायचा कोणी आणि कसा? पूर्वरंगामध्ये अर्धवट सोडलेला मुद्दा इथे पूर्ण करतो. आता जर पुढे भारताचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर स्वतः व्रत तुम्ही घेतलं आहेच, पण इतरांकडून हे व्रत, ही शपथ घ्या. ही शपथ अशी, कोणीही कोणाबद्दल अवमानकारक बोलायचं नाही. पहिलं व्रत घ्या, कधीही कोणाचा अवमान नाही.
पराक्रमाच्या गोष्टी या न्हाव्यांना का जमणार आहेत? का बोललास असं? मान खाली करा असं म्हटल्यावर राष्ट्रपतींना सुद्धा मान खाली घालावी लागते. एवढा सन्माननीय कोणी असेल तर तो फक्त न्हावी आहे ताकद कोणाची? नरेंद्र मोदी असतील प्राईम मिनिस्टर, मोदी खाली बघा, मी सांगेपर्यंत मान वर करायची नाही. चांगले सापडले आहेत. या कातर वेळी पाहिजे सतू जवळी. चांगला सापडला रे माणूस, काय जे म्हणाल ते. पण शिवा काशीद सारख्या न्हाव्यांनी पराक्रम नाही का केले? क्षत्रियांनी म्हणावं बामणाला काय पराक्रम जमणार, बामणांनी म्हणावं महाराला काय पराक्रम जमणार, महारांनी म्हणावं मांगाला काय. कशासाठी? कोणाचंही जरी नाव घेतलं हे चांभार आहेत, अरे वा म्हणजे रोहिदासांच्या घरचे पंढरीनाथा, एवढा नमस्कार करायला काय जाते हो? चांभाराकडचे का? तिकडं बसा बरं का, बसवलाच आहे तुला कायमचा बाजूला त्यांनी. आता एकमेकांच्या बद्दल किमान आदराने जरी बोलता आलं तरी निम्म काम होऊन गेलं. एकमेकांच्या बद्दलचा आकस दरबारात उघडकीला आला आणि अनेक मराठी सरदार आपल्या कुटुंबांसह आले होते. दरबार बरखास्त केला भाऊसाहेब पेशव्यांनी आणि जाताना फक्त इतकंच सांगितलं दरबार बरखास्त होताना, बळवंतराव तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती माझी. दरबार बरखास्त. अर्थात कितीही भांडणं असली तरी भाऊसाहेब पेशव्यांचं नेतृत्व असं जबरदस्त होतं. त्यांनी दरबार बरखास्त म्हटलं की भांडणाचा एक अक्षरही पुढे कोणी बोलणार नाही. विषय तर संपला. याच्या पुढे सेनापती पाहतील. बळवंतराव हे व्हायला नको होतं. बस उद्या सकाळी पुढचा विचार करू. पण काही लोकांना हौसच असते या बातम्या पटकन पलीकडे जाऊन द्यायची. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, तोंडाला फेस यायची वेळ आहे. फेसबुक आला गेला फटाफटा फटाफटा. या बळवंतरावांची बायको पण आली होती या स्वारीत. त्यांचं पोरगही आलं होतं. एका प्राण्याने त्यांच्या बायकोला जाऊन बातमी सांगितली तुमच्या नवऱ्याची. झाकाळ झाली आणि तिनं पंचारती तयार केली आणि आपल्या छावणीच्या दारात जाऊन थांबली. आर्य गृहिणी. बळवंतराव जसे छावणीच्या दारापर्यंत आले त्यांनी पंचारती घेऊन बसलेली बायको पाहिली. म्हणलं काय ग हे? मी असं ऐकलं की आज भाऊसाहेबांनी आपल्याला युद्धावर पाठवलं होतं आणि युद्धावरनं आलेल्या पतीला ओवाळायची आपल्याकडे पद्धत आहे ना, म्हणून पटकन पंचारती करून उभे राहिले. आता भाऊसाहेबांनी जे काही बक्षीस दिलं असेल युद्धात जिंकल्याबद्दल, तुम्ही आलात म्हणजे जिंकून आलात यात संशय येत नाही. त्या बक्षिसावर माझा अधिकार आहे ना. ते तपकात टाका आणि आत या. ही तर आपली पद्धत आहे. जे काही मिळालं असेल ते आधी हिच्या ताब्यात द्या. आधी इन्कम मग कम इन. नाही तर काहीच नाही उपयोगाचं. तिच्या हाती दिलं तर ते व्यर्थ नाही जाणार. या तपकात द्या. आणि बळवंतरावांनी मान खाली घातली तेव्हा बायको सांगते, वा वा, अहो करकरीत कोरे कपडे, रक्ताचा डागन एक. करकरीत कोरे कपडे, रक्ताचा डागन एक. घमघमाट एक गंधाचा, घामाचा थेंबन एक. तलवार कटीला नाही, हातात छडीचा झोक. या ऐशा वेशे मजला, का भुलवायाला आला. भुलणारी नाही विदुला, कीर्तीवर घालून निघाला. कीर्तीचा ध्वज मळविला, कीर्तीवर घालून निघाला.
कीर्तीचा ध्वज मिळविला, कीर्तीवर खालून निघाला. पतिदेव काय केलं हो, काय केलं हो? जरा सुद्धा कल्पना नाही आली पुढे काय होईल याची. उद्या या छावणीमध्ये फिरताना माणसं भाल्यासारखी बोटं आपल्या पोराकडे दाखवतील आणि म्हणतील हा बेहिमत्याचा मुलगा. म्हणतील लोक बाळाला मी नामर्दाची दासी, हिणवतील बाई मजला. विश्वासघातकी पाजी ही विशेषणे तुम्हाला. आपुल्या कुळाची कीर्ती गाजत जी देशावरती, थोरांची होती ख्याती मातीत घालून आला. कीर्तीचा ध्वज मिळविला, मातीत घालून आला कीर्तीचा. तशीच बाई उभी राहिली, तबक हातामध्ये ठेवून सांगते, ऐका. आलात तसे परताजा हे तोंडन मज दावावे, आलात तसे परताजा हे तोंडन मज दावावे. घालून पालथे शत्रू मातीला मिसळून द्यावे, घालून पालथे शत्रू मातीला मिसळून द्यावे. पडलेला डाग धुवोनी दासीला दर्शन द्यावे, पडलेला डाग धुवोनी दासीला दर्शन द्यावे. जर गेला स्वर्गावरती तनु ठेवीन सरणावरती, येईन सेवरी पुढती बोलोत न जनया बोला. कीर्तीचा ध्वज मिळविला, कीर्तीचा ध्वज मिळविला. बायकोकडनं ते ऐकलं मात्र बळवंतराव असा संतापला. स्वतःच्या सैन्याच्या शिबिराला छावणीला उठायला सांगितलं. प्रचंड शहाजण वाजायला लागली. पठाणांच्या फौजेवर चालून गेला हो वेळा. भाऊसाहेबांना कळलं बळवंतरावांनी वेडेपणा केलाच. आता त्यांना सांभाळायला प्रत्यक्ष भाऊसाहेब आले. बळवंतराव मेंढळीत 2 हाती 2 तलवारी घेऊन स्वतःच सैन्य घेऊन पठाणाच्या छावणीवर असा तुटून पडला. सगळ्या बाजूने पठाणाने घेरा घातला, पण घारीनं वेढा फोडावा लागे. साप गाव घालत पुढं चालला होता ससाणा. तो फक्त संख्या ऐकत होता. किती पठाण मारला बळवंतराव. शिंदेशाही फौजेनं आधीच्या युद्धात 10,000 रोहीला मारला. तुम्ही स्पर्धा करू नका, आपण 8-9 हजार पठाण सहज संपवला. पण आता मागे फिरा. दशसहस्र तोपर्यंत मागे फिरणे नाही. याच तलवारी हालत पुढे गेला बळवंतराव आणि अचानक मागणं नगारा वाजला. आमच्या मदतीस कोण आले? मागे वळून पाहिलं तर साक्षात भाऊसाहेब पेशवे हत्तीवर बसून येतात. म्हटल्यावर झर 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 नेत्र पाझरले, अश्रू आले. क्षणभर समोरच दिसलं नाही आणि काळाने घात केला. पठाणांनी वेड्यासारखा जो गोळीबार केला त्यातल्या 1, 2, 5, 7, 10 गोळ्या बसल्या छातीत. बळवंतराव आडवा झाला जागच्या जागी. पण भाऊसाहेब येतो हे बघितल्यावर उरलेल्या पठाणाने जो पळ काढला ते अब्दालीच्या चरणाशी बसले. आम्ही पुढे जाणार नाही म्हणून. 10 गोळ्या अंगात शिरलेलं बळवंतरावाचं शरीर आणलं. ही पण वार्ता बाईसाहेबांना कळली. तेव्हा ते शरीर छावणीत येऊन पोचायच्या आत चिता तयार करून ठेवली तिनं. संपूर्ण हिरवं लुगडं नेसून सती जायच्या तयारीत होती. सती जाणं चांगलं का वाईट? बुवा तुम्ही पुरोगामी का अधोगामी वगैरे वगैरे अनेक प्रश्न विचाराल. सगळ्यांनी उठून काही सती जावं असा उपदेश आम्ही कधीच करत नाही, केला नाही, करणार नाही. सतीच गेलं म्हणजे नवऱ्यावरचं प्रेम असतं असं आजवरून कोणीही म्हणत नाही.
दशरथानंतर कौसल्या, सुमित्रा, कैकेयी कोणीही सती गेलं नाही म्हणून त्यांचं नवऱ्यावर प्रेम नव्हतं असा वांझोटा सवाल कोणीही करत नाही. पंडूच्या मागे कुंती गेली नाही म्हणून तिचं नवऱ्यावर प्रेम नव्हतं असा कोणी सिद्धांत सांगत नाही. शहाजीराजांच्या मागे जिजाबाई गेल्या नाही म्हणजे त्यांचं प्रेम नव्हतं. किंबहुना जिजामाऊली गेल्या असतं तर शिवरायांच्या कर्तृत्वाला मर्यादा आल्या असत्या. त्या थांबल्या हीच शहाजीराजांची श्रेष्ठ पूजा होती हे आम्हालाही कळतं. उलट माधवराव पेशव्यांच्या मागे रमाबाई जर गेल्या नसत्या तर नारायणराव मारला गेला नसता, कारण त्याच्या पक्षाचा एक माणूस घरात शिल्लक राहिला असता. काही वेळेला आपली कौतुक होतात, इतिहासाचा विचार नाही करत आपण. आणि एकदा जळून मरण्यापेक्षा आता देह जर अनायसे पती गेल्यामुळे संपला आहेच तर मग तो देवाच्या कार्यासाठी अर्पण करणं हेही सती जाणंच आहे ना. कशासाठी प्रत्यक्ष चितेतच जायला पाहिजे माणसानं. उलट राष्ट्राला एक चांगला कार्यकर्ता मिळाला तुझ्या रूपाने. आता सतीच गेलं पाहिजे म्हणजेच प्रेम आहे असं हिंदू संस्कृती पूर्वी मानत नव्हती, आजही मानत नाही. उलट नवऱ्याची दिव्य असलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी खस्ता खाणारी कोणीही गृहिणी अथवा नंतरची विधवा ही सुद्धा सतीच आहे. तिला सतीपणाचाच मान आहे. म्हणून तर पती गेल्यानंतरच्या विधवेला पूर्वी देवळात सुद्धा यायचा मान नव्हता. तो समर्थ रामदास स्वामींनी गाभाऱ्यात तिला कीर्तन करण्याचा मान दिला आणि कीर्तनाला ती उभी राहिली तर समर्थांनी समोर डोकं टेकून नमस्कार करावा असा सर्व स्त्री जातीबद्दलचा आदर संतांनी तुम्हा आम्हाला दिलाय महाराज. पण या ठिकाणचं सती जाणं वेगळं आहे. ते अशा अर्थाचं आहे. ती फक्त एकच वाक्य म्हणतीये, माझ्या बोलण्यासाठी नवरा गेलेला आहे. मी त्यांना म्हटले होते आलात तसे परता, हे तोंड न मज दावावे, घालून पालथे शत्रू मातीला मिसळून द्यावे. पडलेला डाग धुवोनी सतीला दर्शन द्यावे. आणि हे जर जमलं नाही तर मी शब्द दिला त्यांना, जरी गेला स्वर्गावरती, जर युद्धामध्ये तुम्ही मेलात तर मी तनु ठेवीन सरणावरती. तर मी मरीन कशासाठी? तर तुमची सेवा करायला मला आधी स्वर्गात पोचलं पाहिजे ना. यासाठी मी तिथे जाऊन थांबीन तुमच्यासाठी, सेवीन येऊनी पुढती. म्हणून ती बाई फक्त सांगतीये, माझा हा पडलेला डाग धुवून टाकण्यासाठी तो शब्द माझ्या नवऱ्याने पाळलाय. आता मी त्याची सेवा पुढे जाऊन करीन, हा शब्द मला पाळला पाहिजे म्हणून चालली आहे. पण या एका सतीच्या अमृतवचनाने काय झालं सांगतो. काय झालं या सतीच्या अमृतवचनानं? नुसतं सतीचं अमृतवचन नावाची मालिका जर काढली ना तो वर्षभर पुरेल एवढं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये साहित्य आहे. हो, एवढं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये साहित्य आहे. सावरकर अंदमानला निघाले, 50 वर्षासाठी निघाले, पुन्हा येईल का नाही माहीत नाही अशा अवस्थेमध्ये निघाले. बायको रडत होती तरी सुद्धा सांगत होती, सरकार जर यमाच्या शक्तीनं तुम्हाला नेत असेल तर भारतातलं सावित्रीचं तेजही काही कमी नाही झालेलं, तुम्हाला परत पाहीन तरच खरी आपली सती सावित्री आहे. आणि तिच्या बोलणं खरं झालं. हो, तिचं बोलणं खरं झालं. हो, मौज ही असते महाराज. सती पतिव्रतांच्या किती कथा सांगाव्यात. अर्थात प्रत्येक वेळेला ती सती पत्नी याच रूपात असेल असं नाही. मी पूर्वरंगात आईची पण कथा सांगितली. कधी अशी सती बहिणीच्याही रूपात असेल, कधी भूषणाला उभी करणारी वहिनी पण ती असेल, कधी ध्रुवाला पाठवणारी सावत्राई सुद्धा ती असेल. कुठल्याही रूपात ही आदिशक्ती कोणाही रूपामध्ये अशी प्रगट होऊन आपल्याला सांगत असते. या बाईसाहेबांचा 2 वर्षाचा मुलगा होता पदरात. भाऊसाहेब पेशवे म्हटले, आई किमान त्या पोराकडे बघून तरी जाऊ नका. त्या पोराला भाऊंच्याच पदरात दिला. भाऊ त्याला वाढवा. आणि फक्त आई बाप काय स्वाभिमानासाठी मेले इतकं त्याला शिकवा. त्याचं तो करेल पुढे काय करायचं ते. माझे पूर्वज काय स्वाभिमानासाठी मेले तेवढं फक्त कळू दे. हो, आपली खरंच सगळी मुलं चांगली आहेत, नाही आहेत कोणी वाईट.
कॉलेजमधली अशी काहीतरी विचित्र वागणारी मुलं बघितली की म्हणत काय ह्या हिंदू समाज, मुलं नाही आहेत वाईट हो, त्यांच्यापर्यंत चांगल्या गंगा पोचवायला आम्ही कमी पडतोय हो, आम्ही कमी पडतो, आम्ही कमी पडतो. अरे बाळा, ही बघ गंगा कशी आहे, ही बघ यमुना कशी आहे, ही बघ सरस्वती कशी आहे. आम्ही कमी पडतो. प्रार्थना करी, ज्यांना ज्यांना वाणीचं वरदान आहे, ज्यांना ज्यांना परमेश्वरानं आर्थिक स्थैर्य दिलंय, ज्यांना ज्यांना आरोग्य प्रदान केलंय, अशा सर्वांनी जमेल तेवढा हा राष्ट्राच्या वीरांचा, संतांचा, संस्कृतीचा प्रचार या सगळ्या मुलांपर्यंत जास्तीत जास्त कसा नेता येईल याचा विचार करा, आचार करा, संस्कार करा. नुसतं संस्कार नाही म्हणून रडणे ह्याच्यात काहीच होणार नाही. या दासनवीच्या निमित्तानं सोलापूरच्या आसपास असलेल्या सगळ्या खेडेगावांचा एक सर्व्हे तर करा. किती जणांच्या घरात मनाचे श्लोक आहेत, किती जणांच्या घरामध्ये तसबीर आहे, किती जणांच्याकडे दासबोध आहे, किती जणांच्याकडे ज्ञानेश्वरी आणि दासबोध याबद्दलचा आदर आहे. सर्व्हे करायला एक तासभर फिरूया ना रे रोज, फिरूया ना रे रोज. अर्थात हे कोणीच करत नाही असं नाही हो म्हणणार मी काही कृतघ्न माणूस नव्हे. आज अनेक संस्था हे काम करतायत, अनेक भक्तमंडळ हे काम करतायत. पुरत नाहीये हो, पुरत नाहीये. अजून काठ्या पाहिजे आहेत या गोवर्धनासाठी, अजून मदतीचे हात हवेत या गोवर्धनासाठी. माणसं खूप वृद्धाश्रमांच्या बद्दल बोलतात, पण थोडं वाईट नका वाटून घेऊ. आम्ही वानप्रस्थ विसरलो म्हणून वृद्धाश्रम आले. जर सगळ्या आम्ही तुम्ही साठीच्या लोकांनी जर ठरवलं असतं की साठी झाली म्हणजे शांत, साठी शांत. आता उरलो उपकारा पुरता, पोराने विचारलं तर बोलायचं. आता मी संसारात नाक घालायचं नाही. साखरेचे डबे कुठे ठेवले? टाळक्यावर ठेव, मला विचारू नकोस. माझा प्रपंच यातला विषय संपला. आणि अशा साठीचा म्हातारा, 50-55च्या घरामध्ये आता निवृत्ती असलेली पत्नी, जर अशा सगळ्यांनी मिळून वेगवेगळ्या सामाजिक कार्यांच्या संस्थांचे चालकत्व व्हायची जर स्पर्धा घेतली, तर आज कोट्यावधी आदिवासींच्या वस्त्या अशा आहेत जिथे पालकांची गरज आहे, जिथे लक्षावधी वनवासी आश्रम अशा ठिकाणी आहेत जिथे कार्यकर्त्यांची गरज आहे. लाख रुपये पेन्शन घेऊन पत्ते क्लबमध्ये उडवणारे म्हातारे बघितलेत. बाकी नुसते सरकारबद्दल बोलणार, याच्याबद्दल बोलणार. परमेश्वराने आपल्याला 60 नंतर सुद्धा आरोग्य आणि स्थैर्य प्राप्त केलंय. वाणीचं वरदान आहे. देणारे भारताला सगळं ते, देणारे समाजाला. काहीच नाही जमलं तर किमान आपले सगळे आपण एकत्र येऊन छोटी छोटी भजनी मंडळ करूया. ज्या ठिकाणी भजनं बंद पडली आहेत तिथं जाऊन भजनं सुरू करू. ज्या ज्या ठिकाणी उपासना बंद पडल्या तिथली मुलं जमा करू. आपल्या खर्चाने सगळ्यांना खोबरं खारका खायला घालू. इथं कर. पण मारुती रायाचं कार्य ते आहे. रामाच्या भक्तांच्या समोर कोणी रामायण सांगेल? रावणाला जाऊन सांगता आलं पाहिजे ना. रावणाच्या हृदयात रामाची धडकी भरवता आली पाहिजे. रामाचं महात्म्य रावणाला, कुंभकर्णाला समजलं पाहिजे. रामाशी पंगा घेऊ नको बरं. रामाशी आणि रामभक्तांशी ज्यांनी वाकडं घेतलं ते पहिल्या त्रेतायुगापासून आजपर्यंत फक्त गाडलेच गेले, जमिनीमध्ये संपले. तुला तेच भविष्य करायचं असेल तर हो रामाच्या विरोधात. पण इतिहास असा चालतो, जे चांगलं आहे ते छान बोलूया हो, छान सांगूया. आणि होणार नाही असं मी कधीच म्हणू शकत नाही, कारण आपल्याला समर्थांची शिकवण आहे, केल्याने होत आहे रे. बस शेवट काय झाला सांगतो. या पोराला भाऊसाहेब फक्त इतिहास सांगा, त्याला त्या संस्कारात वाढू द्या. बस तो करेल त्याचं काम, काय करायचं ते. त्याला आपलं काय चुकलं हेही सांगा, पूर्वजांचं. ती चूक सुधारायची आहे. जे चांगलंय तेही सांगा, त्याची पुनरावृत्ती करायची आहे. दोन्ही सांगा, दोन्ही शिकवा. पण ते पानिपताचं साल असफल ठरलं. 1761 सालचं पानिपत आपल्याला फल देऊन गेलं नाही. पण त्याच्यानंतर पराभूत झालेली मराठी सेना महाराष्ट्रात परत आली आणि हिशोब सांगतो की पूर्ण. पानिपताची लढाई फक्त हरली, युद्ध नाही. कारण युद्धाचं एक ध्येय असतं आणि ते ध्येय चालू ठेवण्यासाठीच तुमचा प्रयत्न चालू असेल तर तुम्ही युद्धात नाही हरला. मला 10वी पास व्हायचं, हे माझं युद्ध आहे. मग दुसरीत नापास झालो तर लढाई हरली.
पण मी परत अभ्यास करून दुसरी पास होणार आहे ना. मग युद्ध नाही हरलो मी. हां, दुसरी नापास झाल्यावर आता शिक्षण सोडूनच देतो, मग युद्ध हरलास. मग खरं म्हणाल तर पानिपताचं युद्ध कोण हरलं? 1761 साली पानिपतात मार खाऊन परत आलेली मराठी सेना त्यांनी पुन्हा एकदा आपली पुढची पिढी तयार केली आणि पुन्हा फक्त 15 ते 20 वर्षात 75 सालाच्या आसपास पुन्हा एकदा महाराष्ट्रातली लाख सेना गेली, पुन्हा पानिपतापर्यंत पोचली. दिल्लीवरती हल्ला करून दाखवला. ज्यांनी पानिपतात आपला घात केला होता त्या सर्व शत्रूंना नामशेष करून टाकून पुन्हा सिंधू नदीच्या तीरापर्यंत भगवा झेंडा लावून मराठी सेना परत आली, केवळ 10 ते 15 वर्षाच्या आत. मग 15 वर्षात पुन्हा जेव्हा मराठी सेना भगवा ध्वज घेऊन अंगावर गेली होती तेव्हा भाऊसाहेब पेशवे जिवंत नव्हते. पण मराठी सेना युद्ध जिंकायला चालली होती आणि याच इसवी सनामध्ये अब्दाली जिवंत होता. पण तो भाऊसाहेबांच्या या मराठशाही फौजेपासून आपल्या लोकांना वाचवायला काबूलमधनं खालीही आला नाही. मग घाबरलं कोण? जिंकलं कोण? हारलं कोण? विजयी झालं कोण? हिशोब लावलं तर साहेब 15 वर्षात आम्ही दुसरी माणसं घेऊन तुमच्या लोकांना तोडून आमचं राज्य उभं करून दाखवलं. तुम्ही 15 वर्षात आहे त्या खुर्चीवरनं खाली येऊन दाखवलं नाही. कसली कौतुकं तुमची बोलायची, कसली आमची निंदा करायची. आपला स्वाभिमान आपण शिकवायचा. पण हे केव्हा झालं? 15 वर्षात. जेव्हा भाऊसाहेब जरी नव्हते तरी त्या युद्धामध्ये झालेल्या या कथा पुढच्या लोकांनी आपल्या मुलांपर्यंत पोचवल्या. बाबांनो, पानिपतात हे चुकलं होतं बरं, हे पुढच्या युद्धात सुधारायचं आहे. पानिपताच्या युद्धात हे चांगलं झालं होतं बरं, हे आपल्याला परत करायचं आहे. हे एकदा मनात ठरल्यानंतर पुन्हा याच बळवंतरावाच्या मुलानं एवढा पराक्रम केला. दुसऱ्या युद्धामध्ये आपल्या आई वडिलांचं श्राद्ध त्याच पानिपताच्या भूमीवरती तेवढेच पुन्हा 10-15 सहस्र शत्रूंना कंठ स्नान घालून त्या पोराने असा पराक्रम उभा केला की पेशव्यांनी त्याचं कौतुक केलं आणि शनिवारवाड्याच्या शेजारीच त्याचा निवास केला आणि त्याचा सन्मान दिला. म्हणून शनिवारवाड्या शेजारचा सगळ्यात जवळचा चौक आप्पा बळवंत चौक. हा आप्पा बळवंत म्हणजे या बळवंताचा मुलगा. ABC आप्पा बळवंत चौक. पूर्वी आमच्या घराला ते नाव होतं, पण या बाजूला आफळे राहायचे आणि आमच्या समोर जादूगार रघुवीर राहायचे, त्यांचं आडनाव भोपळे. आफळे भोपळे चौक ABC असं आमच्या घराचं नाव होतं. आता ते बदललं, जाऊ दे. आता आप्पा बळवंत चौकाकडे गेलं. पण कित्येक वेळेला पुण्यातल्याही लोकांना ह्या आप्पा बळवंत कोण याची माहिती नाही. नव्हे, चांगल्या शाळेतले शिक्षक सुद्धा आम्हाला चुकून विचारतात, हे पानिपताचं युद्ध पुण्यात कुठं झालं हो? पुण्यात मोळा मोठेच झालं, ये दाखवतो तुला, एकदा पाण्यात खाली उतरवतो. अरे काय रे मनुष्य आहेस, आपल्या वीरांची सुद्धा पुरेशी तुला माहिती नाही. असं होऊ नये महाराज. बस, कीर्तनाचं समापन करताना देव वसे जिचे चित्ती तिची घडावी संगती, ऐसी आवडते मना देवा पुरवावी कामना. अशी आमची संत माऊली. आम्ही सर्व संतांना सुद्धा माऊलीच मानतो. ते यासाठी आमच्या कल्याणासाठी ते सुद्धा अमृत वचन देत असतात. शुभराय माऊली असतो, विवेकानंद असतो, रामकृष्ण असोत, कोणी असोत, या सर्व संतांचा तेजस्वी विचार मनामध्ये घ्यावा. तो तेजस्वी विचार पुढच्या पिढीपर्यंत पोचवावा आणि त्यांच्याकडून तेजस्वी आचार करून घ्यावा, यासाठीचा विषय चालू आहे. जर बाहेर जाणाऱ्यांना प्रार्थना करतो, 1च मिनिट थांबा. आरतीसाठी नाही थांबलं तरी मी तुम्हाला त्रास नाही देणार, का तुम्ही आरतीत टाकायला लागेल म्हणून जाताय अशी काही माझी भावना नाही. प्रत्येकाला व्यवधान असतं, मी जाणू नये त्या गोष्टी. कारण नगर निगमच्या बसेस आहेत त्याच्यावर आपण अवलंबून असतो कित्येक वेळेला. सगळं कोणाचा दोष नाही बाबांनो. 1च मिनटं ऐकून असं जा. कीर्तन महोत्सव तर पुढे होतच राहील, पण संतांचं एक वचन सांगतो. ते वचन असं आहे, नॉस्ट्राडेमस नावाच्या ज्योतिषापासून ते अत्यंत आधुनिक काळातल्या गगनगिरी महाराजांसारख्या सिद्धांपर्यंत या सर्वांनी भविष्य असं वर्तवलेलं आहे की 17 सालानंतर
तिसरं जागतिक महायुद्ध सुरू होणार आहे. आता छोपं महायुद्ध चालूच आहे, पण प्रत्यक्ष जाहीर होऊन, अर्थात या युद्धामधलं सगळ्यात मोठं गणित असेल ते ख्रिश्चन राष्ट्र आणि इस्लाम राष्ट्र ह्यांच्यातच मोठी टक्कर होणार आहे. या टक्करीमध्ये हिंदुस्थानाला जर जगायचं असेल तर आधी मुळात जगण्याची सोय केली पाहिजे. याच्यापासून आमचा समाज वाचेल कसा, सुरक्षित कसा राहील याचा विचार केला पाहिजे. माझ्या मुलानं एखाद्या आश्रमामध्ये जाऊन परमार्थ तर करावाच, पण 17 सालानंतर हा आश्रम राहील का? आणि युद्धामध्ये तेच जगतात जे पुढच्या पिढीला युद्ध शिकवतात. जी पुढची पिढी युद्धाला तयार असते तो समाज जिंकतो. उगा ह्याच्या शेजारी राहिलं की मरत नाही आणि त्याच्या शेजारी राहिलं की मरत नाही, अशा कुठल्याही महामूर्ख कल्पना मनात सुद्धा येऊ देऊ नका. तेजस्वी देवस्थानांच्या शेजारी राहिलं ना, कानफडत हाण स्वतःच्या एकदा. अरे महामूर्ख माणसा, तुळजापुराच्या देवी शेजारी राहणारी माणसं अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेला देवी समोर कापली गेली. भगवान शंकरांचं आयुष्यभर नाम घेणारी माणसं सोरटी सोमनाथाचं संरक्षण करायला उभी राहिली, तेव्हा 50 सहस्र साधूंना मारून मोहम्मदाच्या गजनीनं तो सोमनाथ 17 वेळा लुटून दाखवला. काय उगा थापा मारता? ज्या भक्तांची मनगट तेजस्वी असतात ती सगळी जागृत देवस्थानं असतात, बाकी सगळी लाथाच खातात. लक्षात ठेवा. त्या जागृत देवस्थानाची कीर्ती दाखवायची असेल तर भक्ताच्या मनगटाने ताकद दाखवली पाहिजे. मी 60च्या माणसाकडनं नाही अपेक्षा करत, मी 40च्याही करत नाही, पण किमान पुढची जी वयवर्ष 10 ते 30 या वयोगटातली मुलं आहेत, एक सूर्य नमस्कार घालत नाहीत. किमान प्रेमाचा अधिकार तरी वापरा. पाहिजे तर आधी जेवून घ्या आणि मग दम द्या. नमस्कार घातले नाहीस तर उपाशी राहीन हो. नाटकासाठी का होईना असं करा. त्यांच्याकडनं व्यायाम अत्यावश्यक आहे महाराज. शिवरायांची तलवार आणि मावळ्यांचा पराक्रम नसेल ना तर ज्ञानेश्वरी, गाथा आणि गीता असून सुद्धा हिंदू समाज मार खाईल. यासाठी शस्त्राच्या शक्तीविना धर्म दुबळा आहे आणि धर्माच्या सांस्कृतिक चलनवलनावेळा शस्त्रशक्ती ही राक्षसी होते. त्याला सांस्कृतिक वळण देण्यासाठी धर्माला शक्तीचे पाय पाहिजेत आणि शक्तीला धर्माचं मस्तक पाहिजे. धर्माचं हृदय पाहिजे, शक्तीची उपासना, उपासनेची शक्ती. या दोनही पायावर पुन्हा एकदा आपलं हिंदू राष्ट्र बलवान करूया. या तिसऱ्या महायुद्धामध्ये कोणत्या आघाडीवर तुम्हा आम्हाला कसं लढावं लागेल माहीत नाही, कारण युद्ध सीमेवर नाही, गावागावात होणार आहेत, गल्ल्या गल्ल्यांमध्ये होणार आहेत. विजताना हे सगळे दिवे फार मोठे होऊन जास्तीत जास्त त्रास देऊन विझणार आहेत. विझणार आहेतच किंवा नरम तरी होणार आहेत, पण या सगळ्या प्रक्रिये माझा धर्म, राष्ट्र, समाज, संस्कृती ह्या सगळ्याला सुरक्षितता देण्याच्या दृष्टीनं आपण पुढच्या पिढीकडून खूप प्रयत्न करूया. त्यासाठी आपलं अमृतवाणीचं सिंचन करा महाराज. बस देवा काही देऊ नकोस, आर्य संत हे फक्त आम्हाला दे. या संतांच्या कृपेनं आम्ही या सगळ्या संकटातून तरुण जाऊ. पुन्हा एकदा आपल्या सर्व आयोजक मंडळाला मनापासून धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. देव बसे ज्याचे चित्ती तिची घडावी संगती, तिची घडावी संगती, तिची घडावी संगती, संगती, संगती. लोक जात आहेत म्हणून मी पटकन भैरवी गायली. खरं उद्या सेकंड सॅटरडे हो, खरं ऑफिस नाही आहेत, जागरणाचा प्रॉब्लेम नाही आहे, पण असू द्या, जायची आपल्याला आता आवश्यकता असल्यामुळे पटकन देवीची आरती म्हणूया आणि आयाकडे समापन करू. सगळा महोत्सव झाल्यावर 5व्या दिवशी जर कोणी विचारलं की आपले बुवा काय बोंबलला, आणि त्या दिवशी जर म्हटलं बरं झालं कीर्तन की आपळे बुवाचा मुडदा, बाकी सगळं कीर्तन विसरला तरी चालेल, पण आपळे बुवा 17 सालचं महायुद्ध होणार आहे असं बोंबलला. आणि 17 सालासाठी एका बाजूला अध्यात्मानी आणि दुसऱ्या बाजूला शस्त्रांनी आपल्याला उभं राहणं अत्यावश्यक आहे. हेही थोडा वाईटपणा घेऊन केकाटला. शिव्या घाला पाहिजे तर, पण बाबांनो आपल्या अस्तित्वासाठी तुम्ही आम्ही नाही उभं राहिलो तर देवसुद्धा बलहीनाला वाचवत नाही. देवसुद्धा स्वतः कष्ट न करणाऱ्याला वाचवायला बांधील नाही.
तो त्याच अर्जुनाचा रथ चालवतो जो अर्जुन युद्धाला उभा राहतो, जो अर्जुन रथावर यायला तयार असतो, जो अर्जुन स्वतःचं शस्त्र स्वतः उठवायला तयार असतो. त्याच्यासाठी भगवंत उभा आहे. आणि भगवंताने अशा अपार शक्तीनं आम्ही जिथे कमी पडू त्या ठिकाणी आम्हाला सावरावं आणि पुन्हा एकदा हे प्रसन्न हिंद राष्ट्र आम्हाला दाखवावं, यासाठी आपण त्याची प्रार्थना करूया. महाराज हेच दान दे का देवा तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी हेच माझी सर्व जोडी, नरगे मुक्ती धन संपदा. दुर्गे दुर्घट भारी तुझ वेण संसारी म्हणा, मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमथनी, स्वरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसी नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही. साही वाद करिता पडले प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसी लवराही. जय देवी महिषासुरमथनी. प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा, क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा. अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा, नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा. जय देवी महिषासुरमर्दिनी. उद्याला कार्यक्रम वेळेवर आजच्यासारखा सुरू होईल. उद्याला पहिल्या सत्रातलं कीर्तन आहे नृसिंहवाडीचे हरिभक्तीपरायण श्रीयुत शरदबुवा घाग, आणि दुसरं कीर्तन आहे हरिभक्तीपरायण डॉक्टर सौभाग्यवती अवंतिका देशमुख टोळे. उद्या पण श्रोत्यांनी असाच भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती. घालीन लुटांगण बंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे. तमेव विद्या सकलं तमेव सर्वं कायेन वाचा मचेन्द्रियेण वा बुद्ध्या परस्मै नारायण. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम हरे राम 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 हरे हरे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, धर्माच्या करिता आम्हास जगती. नम्रत्वतेने असे इच्छा हो जशी मानसी करीतसे. हा देह तुझा राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. शुभराय महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपामार्जनी बोयांच्या सीडी ज्यांना हवे आहेत त्यांना तर उद्या नक्की मिळतील.